हॅलो. हाय. एक कायम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मॅम, मुलांना खेळणी कुठली घ्यायची? तर या प्रश्नाचं उत्तर मी नेहमी पालकांना असं देते की हे बघा, खेळण्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये वेळ किती इन्व्हेस्ट करता. एकच खेळणं तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने मुलांसोबत खेळू शकता. ते तुम्ही त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे. ते खेळणे जर तुम्ही त्यांच्यासोबत खेळत नाही आहात, त्यांना मॉडेल करत नाही आहात, तर ती खेळणी अगदी वेस्ट आहेत. प्रत्येक खेळणं हे एन नंबर ऑफ वेज मध्ये वापरलं जाऊ शकतं. याचं एक क्विक उदाहरण आपण आज बघूया. जसं की माझ्याकडे आहे हा शेप बोर्ड. आता शेप पेग्स सुद्धा आपण यांना म्हणू शकतो. सो याच्यातनं आपण हमखास 4-5 ऍक्टिव्हिटीज करू शकतो. फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे 1-2 1-1.5 वर्षाच्या बाळाला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. त्याला करेक्ट करू नका की त्यांनी व्यवस्थितच प्रत्येक स्क्वेअर हा स्क्वेअर मध्येच टाकला पाहिजे किंवा रेक्टँगल हे रेक्टँगल मध्येच टाकलं पाहिजे. फर्स्ट थिंग इज एक्सप्लोरेशन. त्याला हा गेम नुसता एक्सप्लोअर करू द्या. त्यांनी कुठेही टाकलं कोणतंही पॅग तरी यामध्ये काय होत आहे की त्याची फाईन मोटर स्किल डेव्हलप होणार. तो ट्राय करू द्या त्याला. तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला गाईड करू नका किंवा सांगू नका की इथे टाक, इथे टाक, इथे टाक. त्याच्यानंतर हाच गेम आपण लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी पण वापरू शकतो. हा तुम्ही त्यांना खेळायला दाखवू शकता की थांब मी मॉडेल करते, मी बघ कशी खेळते, आता तू ट्राय कर. आणि त्यावेळेला प्रत्येक हे पेग टाकताना तुम्ही याच्याबद्दल बोला, वाव ग्रीन कलरचा ट्रायंगल मी आता टाकते, कुठे बरं जाईल हा, शोधा शोधा, हा इथे बसतो का हा, इथे बसला, व्हेरी गुड. हा स्क्वेअर कुठे बसतो, इथे बसेल का, नाही इथे बसत नाही, अरे काय झालं, तिरपं होतंय का, गेला. सो तुम्ही हे खेळत असताना पटपट टाकणे हा उद्देशच नाहीये मुळी याच्यामध्ये. तुम्ही हे टाकत असताना वेगवेगळे शब्द बोलणे, जसं की शोधा, अरे बसलं का नीट, नाही बसलं का, जात नाहीये का, अरे ह्या पोलमध्ये जात नाहीये का, नीट बघा, लक्ष द्या, याला किती होल्स आहेत, इथे किती पोल्स आहे, आपण काउंट करायचे का. म्हणजे खेळताना ही भाषा महत्वाची आहे. सो तुम्ही याच्यातनं त्याला कलर्सही शिकू शकता, तुम्ही शेप्सही शिकू शकता, पण महत्वाच्या क्रिया म्हणजे टाक, काढ, लाव, घाल, बसलं, शोध हे शब्द शिकवणं जास्त गरजेचं आहे. आणि याला तुम्ही कॉम्प्लेक्सली सुद्धा वापरू शकतो की आता पॅटर्न बनवा, सगळे आपण ग्रीन लावूयात, मग आपण सगळे येल्लो करूयात. सो एकच